हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर आणखी एका छोट्याशा व्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मी रुपाली. चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला, रोज रोज मी काही काही नवीन तुमच्यासाठी तर घेऊनच येत आहे. तर म्हटलं चला ही रेसिपी केलेली आहे तर ही तुम्हालाही सांगावी कशी करायची. तुम्ही करत असाल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि जर ही तुम्ही रेसिपी कधीच केली नसेल ना तर हा व्हिडिओ पाहून नक्की करा आणि मला सांगा कशी झाली. तर खूप छान लागते, दरवेळेस आम्ही करतो आणि म्हटलं चला ही तुमच्यासाठी करावी. तर आज खास तुमच्यासाठी केलेली होती. तर बघा, तर कोबी असा किसून घेतला होता, त्याच्यामध्ये असा ओवा मी असा चोळून आपण भज्यांना टाकतो त्या पद्धतीनंच टाकायचा आणि कांदा वगैरे टाकायचा त्याच्यामध्ये. तर एक कोबी घेतला होता आणि 5-6 कांदे घेतले होते आणि कोथिंबीर, त्याच्यानंतर लाल तिखट, तुम्ही ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता. अद्रक लसूण पेस्ट टाकली, त्यानंतर बेसन पीठ टाकलं. तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मग इतर कोणतंही बी टाकू शकता, पण खास बेसनामध्ये करून बघा. याच्यात मैदा टाकायचा नाही आहे, याच्यात बेसन पीठ टाकायचं. बेसन पिठापासून ही रेसिपी बनवायची आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर कडक होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तांदळाचं पीठ टाकायचं आहे. थोडंसंच टाका तुम्ही, 2-3 चमचे टाकायचं आणि असं पाण्यामध्ये थोडंसं हे करून मिक्स करायचं. आणि केचप राहिला होता माझा म्हणून मी नंतर टाकला तरी चालतो. तर तुम्ही टोमॅटो केचप कोणत्याही ब्रँडचा असला तरी ठीक आहे. सोडा पण टाका, माझा इथं व्हिडिओ शूट करायचं राहिलं होतं. टाकून चांगलं मिक्स करा आणि गरम तेल झाल्यानंतर असे भजे तळून घ्या त्याच्यामध्ये. आणि छानसं भजे ब्राऊन गोल्डन रंगाचे झाले ना की काढून घ्या. घरच्या साहित्यात होणारी आणि मग खाऊन बघा कसे झाले ते. खूप छान लागते, टेस्टी रेसिपी आहे. जर कधी मुलांना स्नॅक्समध्ये काही द्यायचं झालं किंवा कधी काही कंटाळा आला, मुलांना वेगळं काही खायची इच्छा झाली, तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर चला तर मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. चला तर भेटूया अशा छान छान नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.